नमस्कार मित्रांनो, मराठीतून मायक्रो कंट्रोलर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक व्यंकटेश पालिमकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। जसे की आपणास सर्वांस माहीत आहे की मराठीतून मायक्रो कंट्रोलर हा चॅनल मायक्रो कंट्रोलरचे कन्सेप्ट मराठीतून आणि एकदम सोप्या भाषेतून आपल्याला समजून घेण्यासाठी आपण सुरू केलेला आहे। या चॅनलमध्ये आपण आतापर्यंत भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तरी आज आपण पिन कॉन्फिगरेशन ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर हा पॉईंट घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की पिन कॉन्फिगरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे फीचर्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 8051 मायक्रोकंट्रोलर हा 40 पिनचा IC आहे। तर आता आपण त्या 40 पिनमधल्या प्रत्येक पिनचं काय फंक्शन आहे हे बघणार आहोत। इंजिनिअरिंगचा मायक्रोकंट्रोलरचा पेपर असू द्या किंवा डिप्लोमाचा मायक्रोकंट्रोलरचा पेपर असू द्या, ह्या प्रत्येक पेपरमध्ये हमखास हा प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही ज्यावेळेस इंटरफेसिंग करत असता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या प्रत्येक पिनचं फंक्शन माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही हा आजचा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी त्यांची उत्तरं तुम्हाला देऊ शकेन। आणि जर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। तर आता आपण पाहूया पिन कॉन्फिगरेशन ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर। जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की 8051 मायक्रोकंट्रोलर हा 40 पिनचा IC आहे। तर आपण आता पाहूया की 40 पिनमधल्या प्रत्येक पिनचं फंक्शन हे काय आहे। आता 8051 मायक्रोकंट्रोलर ह्याला 4 IO पोर्ट्स आहेत, जसं की पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3 असे 4 IO पोर्ट्स आहेत। इथं जसं बघितलंय आपण तसं हा जो दिसतो आहे हा पोर्ट 0 आहे, इकडच्या बाजूला जो दिसतो आहे हा पोर्ट 1 आहे, इकडं खाली पोर्ट 2 आहे आणि इकडं पोर्ट 3 आहे। म्हणजे पिन कॉन्फिगरेशनमध्ये जर तुम्हाला ड्रॉ करताना जर तुम्हाला कधी शंका येत असेल, म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की पोर्ट 0 इथं मी ड्रॉ केला आहे पण इथंच ड्रॉ केला आहे का, पोर्ट 1 कुठं आहे, त्यासाठी तुम्ही उलटा Z लक्षात ठेवा। उलटा Z म्हणजे इथं पोर्ट 0, इकडं पोर्ट 1, इकडं पोर्ट 2 आणि इकडं पोर्ट 3। म्हणजे ड्रॉ करताना तुम्ही इकडून पोर्ट 0, इकडं पोर्ट 1, इकडं पोर्ट 2 आणि इकडं पोर्ट 3 असं ड्रॉ करू शकता। ह्या प्रत्येक पोर्टला मी आता इथं पोर्ट 0 आहे, त्या पोर्ट 0च्या शेजारी ऑरेंज कलरच्या खडूनं मी काही लिहिलेलं आहे। तसंच पोर्ट 2च्या शेजारी पण मी ऑरेंज कलरच्या खडूनं लिहिलेलं आहे आणि पोर्ट 3च्या शेजारी सुद्धा मी ऑरेंज कलरच्या खडूनं लिहिलेलं आहे। ह्याचा अर्थ त्या पोर्टला IO पोर्ट म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशन सोडून पण त्याला काहीतरी फंक्शन्स करावे लागतात। पण पोर्ट 1 जे आहे ते पोर्ट 1 मी फक्त पांढऱ्या खडूनं लिहिलेलं आहे, त्याच्या शेजारी मी कुठलंही ऑरेंज कलरच्या खडूनं काहीही लिहिलेलं नाही। याचा अर्थ पोर्ट 1 हे प्युअर IO पोर्ट आहे। प्युअर IO पोर्ट याचा अर्थ की त्याला फक्त इनपुट किंवा आउटपुट हे दोनच ऑपरेशन्स आहेत, ह्या व्यतिरिक्त त्याला कुठलंही ॲडिशनल फंक्शन असाइन केलेलं नाही। त्यामुळे पोर्ट 1 टू पिन 1 टू पिन 8 ह्या ज्या 8 पिन आहेत ह्यामध्ये पोर्ट 1 आहे, म्हणजे पोर्ट 1.0 टू पोर्ट पिन 1.7 प्रत्येक पोर्ट हा 8 बिटचा असतो। म्हणजे P1.0 टू P1.7 असे 8 पिन्स पहिल्या मायक्रोकंट्रोलरच्या ज्या 8 पिन्स आहेत ह्या पोर्ट 1शी रिलेटेड आहेत। म्हणजे ह्या पोर्टचे हा पोर्ट 1 आहे आणि इथं तुम्ही कुठलंही इनपुट ऑपरेशन किंवा आउटपुट ऑपरेशन करू शकता। पिन नंबर 9 जी आहे ही RST पिन आहे। जसं की आपल्या मोबाईलमध्ये RST म्हणजे काय, रिसेट। आपल्या मोबाईलला जसं आपण रिसेट करतो तसंच मायक्रोकंट्रोलरला रिसेट करण्यासाठी ही पिन नंबर 9 आहे। पिन नंबर 9ला जर दोन मशीन सायकल्सपेक्षा जास्त काळ आपण हाय पल्स दिली तर मायक्रोकंट्रोलर रिसेट होतो आणि मायक्रोकंट्रोलर रिसेट होतो ह्याचा अर्थ मायक्रोकंट्रोलरच्या सगळ्या पिन्स हाय होतात। पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, पिन नंबर 9 ही रिसेट पिन आहे। रिसेट पिन म्हणजे काय, ह्या पिनला जर मी दोन मशीन सायकल्सपेक्षा जास्त काळ हाय पल्स दिली तर हा मायक्रोकंट्रोलर रिसेट होईल। आणि रिसेट म्हणजे काय, मायक्रोकंट्रोलरच्या सगळ्या पिन्स काय होतील, हाय होतील। आता ह्या रिसेट पिनला जसं की तुम्ही सर्किट डायग्राममध्ये जर बघितलं तर असं
असं हे जोडलं आहे. इथं VCC दिला आहे, इथं R आहे आणि इथं C आहे. म्हणजे R जर 8.2 किलो ओहम आणि जर कॅपॅसिटर 10 मायक्रो फॅरेडचा जर जोडला आणि हे जर मी रिसेट इनपुट दिलं तर जो काही टाईम पिरियड आहे इथं तुम्हाला एक फक्त पुश बटन लावावं लागेल. मग हा जो तुम्ही पुश बटन प्रेस केल्यानंतर हिथनं जो रिसेट पिनला जो हाय पल्स आहे ही 2 मशीन सायकल्सपेक्षा जास्त वेळाची जाईल, जेणेकरून मायक्रो कंट्रोलर हा रिसेट होईल. पिन नंबर 10 ते पिन नंबर 17 हे पोर्ट 3 आहे, म्हणजे P3.0 टू P3.7. हे पोर्ट तुम्ही IO पोर्ट म्हणून पण वापरू शकता. IO म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी हे पोर्ट तुम्ही वापरू शकता, किंवा हे पोर्ट कंट्रोल पोर्ट म्हणून पण वापरता येतं. म्हणजे जर इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी वापरायचं असेल तर हे P3.0 टू P3.7. पण ह्याला काही कंट्रोल ऑपरेशन सुद्धा असं नाही. कंट्रोल ऑपरेशन्स म्हणजे आता P3.0 इथं लिहिले मी RxD आणि P3.1 इथे लिहिले TxD. RxD म्हणजे काय, रिसीव्ह सिरियल डेटा, आणि TxD म्हणजे काय, ट्रान्समिट सिरियल डेटा. जर तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करत असता तर RxD म्हणजे P3.0 विल ॲक्ट ॲज RxD, म्हणजे सिरियल डेटा रिसीव्ह करण्यासाठी तुम्ही P3.0 वापरू शकता. आणि जर तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करत असता तर P3.1 तुम्ही सिरियल डेटा ट्रान्समिट करण्यासाठी वापरता. INT0 आणि INT1 हे 2 इंटरप्ट आहेत. हे P3.2 आणि हे P3.3 ला असाइन केलेले आहेत. म्हणजे हे 2 इंटरप्ट हे एक्सटर्नल इंटरप्ट आहेत आणि हे P3.2 आणि हे P3.3 ला असाइन केलेले आहेत. T0 आणि T1 हे जे 2, हे T0 म्हणजे टायमर 0 इनपुट आणि T1 म्हणजे टायमर 1 इनपुट. ज्यावेळेस आपण TMOD हा SFR शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला T0 आणि T1चं वर्किंग काय आहे ते मी तुम्हाला तिथं व्यवस्थितपणे सांगू शकतो. त्यामुळे P3.4 हा T0 आहे, म्हणजे एक्सटर्नल इनपुट फॉर टायमर 0, आणि P3.5 हा T1 आहे. T1 म्हणजे एक्सटर्नल इनपुट फॉर टायमर 1, आणि P3.6 आणि P3.7 हे WR बार आणि RD बार. WR बार म्हणजे राईट कंट्रोल आणि RD बार म्हणजे रीड कंट्रोल. ज्यावेळेस तुम्ही मायक्रो कंट्रोलरला एक्सटर्नल रॅम कनेक्ट केलेला असेल, म्हणजे जर तुम्हाला इंटरनल रॅम तुम्हाला पुरत नसेल तर तुम्ही काय करता की ॲडिशनल एक्सटर्नल रॅम तुम्ही प्रोव्हाइड करता. मग ज्यावेळेस तुम्ही ॲडिशनल एक्सटर्नल रॅम तुम्ही मायक्रो कंट्रोलरला इंटरफेस करता त्यावेळेस रॅम म्हणजे तुम्ही राईट पण करू शकता आणि रीड पण करू शकता. त्यावेळेस तो एक्सटर्नल रॅम तुम्ही त्याला कनेक्ट करणार आहे, त्याच्या राईट कंट्रोलला तुम्ही हा WR बार सिग्नल देणार आणि त्याच्या रीड कंट्रोलला तुम्ही हा RD बार सिग्नल देणार. तर हे झालं पोर्ट 3. म्हणजे पोर्ट 3 तुम्ही एकतर IO पोर्ट म्हणून तुम्ही वापरू शकता, किंवा हे त्याचे कंट्रोल फंक्शन्स तुम्ही त्या पद्धतीनं वापरू शकता. XTAL2 आणि XTAL1 हे आपण इथं क्लॉक पल्स म्हणजे जिथं आपण एक्सटर्नल क्रिस्टल ऑसिलेटर जोडतो. साधारण आपण 11.0592 मेगाहर्ट्झचा क्रिस्टल ऑसिलेटर आपण ह्या पिनला जोडतो. जर ह्या पिनला तुम्ही जो क्रिस्टल ऑसिलेटर जोडला असेल तो त्याची फ्रिक्वेन्सी 12 डिवाइड होते, आणि ती फ्रिक्वेन्सी इंटरनल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी म्हणून आपल्याला मायक्रो कंट्रोलरला वापरता येते. म्हणजे इथं जो तुम्ही क्रिस्टल ऑसिलेटर जोडणार आहे त्या क्रिस्टल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ही 12 डिवाइड होईल आणि ती इंटरनल ऑसिलेटरला वापरता येईल. म्हणजे इंटरनल ऑसिलेटर म्हणून ती फ्रिक्वेन्सी ॲक्ट होईल. पण जर तुम्ही इथं एक्सटर्नल म्हणजे तुम्ही समजा फंक्शन जनरेटरमधून फ्रिक्वेन्सी जनरेट केली आणि ती जर तुम्ही देणार असाल तर ती डायरेक्ट XTAL2 ला द्यायची, आणि XTAL1 त्यावेळेस तुम्हाला ग्राउंड करावं लागेल. आणि XTAL1 ग्राउंड केल्यानंतर जी फ्रिक्वेन्सी तुम्ही फंक्शन जनरेटरमधनं किंवा तुम्ही कुठल्या दुसऱ्या सर्किटमधनं जनरेट करून दिलेली असेल ती फ्रिक्वेन्सी XTAL2 मधून डायरेक्टच सगळ्या सर्किटला जाईल. ती 12 काही डिवाइड होणार नाही. मग त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी फ्रॉम एक्सटर्नल ऑसिलेटर, आणि ही जी तुमची जी आपण क्रिस्टल ऑसिलेटर देऊन जी काय जनरेट करणार आहे ती फ्रिक्वेन्सी फ्रॉम इंटरनल ऑसिलेटर असं असतं. आणि नेक्स्ट पिन आहे की ग्राउंड पिन. म्हणजे VCC 40 नंबरची आणि ग्राउंड 20 नंबरची. म्हणजे टोटल आपल्या 21 पिन आता झाल्या. ग्राउंड पिनला आपण ग्राउंड सप्लाय देणार आणि VCCला तुम्ही +5 व्होल्ट देणार. आता 21 ते 28 हे पोर्ट 2 आहे.
म्हणजे P2.0 टू P2.7 आणि 39 ते 32 ते 39 हे पोर्ट 0 आहे. फ्रॉम P0.0 टू P0.7 बरोबर आहे. आता हे जे ॲडिशनल फंक्शन्स काय आहेत ते मी सांगतो. जर ह्या मायक्रो कंट्रोलरला तुम्ही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केली नाही तर P2 पोर्ट 2 आणि पोर्ट 0 विल ॲक्ट ॲज प्युअर आयओ पोर्ट. म्हणजे ह्या मायक्रो कंट्रोलरला तुम्ही एक्सटर्नल मेमरी जोडली नाही तर पोर्ट 0 आणि पोर्ट 2 हे इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून ॲक्ट होतील. पण जर ह्याला एक्सटर्नल मेमरी जोडली तर ही जी ऑरेंज कलरने लिहिलेले फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स तो मायक्रो कंट्रोलर करेल. मग ते काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की एक्सटर्नल मेमरी ही 64 किलोबाईट्सपर्यंत आपण मायक्रो कंट्रोलरला जोडू शकतो. आणि 64 किलोबाईट्स ही मेमरी ॲक्सेस करायची असेल तर मायक्रो कंट्रोलरला 8 बिट डेटा बस आहे आणि 16 बिट ॲड्रेस बस आहे. डेटा बस किती बिटचे 8 बिटचे आणि ॲड्रेस बस किती बिटचे 16 बिटचे. हे कधी जर एक्सटर्नल मेमरी तुम्ही मायक्रो कंट्रोलरला इंटरफेस केली तर. मग आता ही एक्सटर्नल मेमरी इंटरफेस केल्यानंतर डेटा एक्सचेंज करण्यासाठी मायक्रो कंट्रोलरला ॲड्रेस बस आणि डेटा बससुद्धा द्यावं लागेल. तर मग ती देण्यासाठी पोर्ट 0 आणि पोर्ट 2 वापरलेला आहे. जर एक्सटर्नल मेमरी मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट केली तर पोर्ट 0 विल कॅरी डेटा बस म्हणजे AD0 टू AD7. AD0 टू AD7 म्हणजे मल्टीप्लेक्स्ड लोअर ऑर्डर ॲड्रेस बस अँड डेटा बस. A0 टू A7 आणि B0 टू B7. A0 टू A7 म्हणजे काय लोअर ऑर्डर ॲड्रेस बस. ॲड्रेस बस किती बीटची आहे आपल्याला 16 बीटची. 16 बीटची म्हणजे कुठलं A0 टू A50. त्यापैकी A0 टू A7 आपण पोर्ट 0 मधून दिलेली आहे आणि डेटा बस जी आहे ती 8 बीटचीच आहे. ती B0 टू B7 ती सुद्धा आपण पोर्ट 0 मधूनच दिलेली आहे. म्हणजे पोर्ट 0 दोन्ही पण कॅरी करतं ॲड्रेस बस आणि डेटा बस. तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की सर एकदम ॲड्रेस आणि डेटा बस कसं काय हे कॅरी करणार. कारण त्याचं उत्तर कसं आहे की ॲट अ टाईम तुम्ही ॲड्रेस आणि डेटा पास करणार नाही. पहिल्यांदा तुम्ही ॲड्रेस पास करणार आणि नंतर तुम्ही डेटा पास करणार. त्यामुळे इट विल कॅरी मल्टीप्लेक्स्ड लोअर ऑर्डर ॲड्रेस बस अँड डेटा बस. म्हणजे ती ॲड्रेस बस पण पास होईल आणि डेटा बस पण पास होईल. पण इनिशियली काय ॲड्रेस आणि डेटा एकदम पास होत नाही. इनिशियली ॲड्रेस पास होईल आणि नंतर काय पास होईल डेटा पास होईल. आणि जर एक्सटर्नल मेमरी तुम्ही कनेक्ट केलेली असेल तर हायर ऑर्डर ॲड्रेस बस म्हणजे लोअर ऑर्डर ॲड्रेस बस A0 टू A7 पोर्ट 0 झाली. पण हायर ऑर्डर ॲड्रेस बस A8 टू A50 ही पोर्ट 2 कॅरी करेल. म्हणजे पोर्ट 0 लोअर ऑर्डर ॲड्रेस बस आणि डेटा बस दोन्ही कॅरी करेल. पण पोर्ट 2 ही फक्त हायर ऑर्डर ॲड्रेस बस कॅरी करेल. पोर्ट 0 लोअर ऑर्डर ॲड्रेस बस डेटा बस पोर्ट 2 हायर ऑर्डर ॲड्रेस. आणि आता हे 3 पिन्स आहेत EA बार ALE आणि PSEN. आता पहिल्यांदा आपण ALEचं फंक्शन बघू. ALE म्हणजे ॲड्रेस लॅच एनेबल. तर ॲड्रेस लॅच एनेबल म्हणजे काय की आता आता तुम्ही एक्सटर्नल मेमरी ह्याला कनेक्ट केली. एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केल्यानंतर पोर्ट 0 मधून आत्ता नेमकं काय पास होतं आहे ॲड्रेस पास होतोय का डेटा पास होत आहे हे तुम्हाला माहीत नाही. मग हे माहिती करण्यासाठी ALE म्हणजे आउटपुट पिन आहे मायक्रो कंट्रोलरची. ALE म्हणजे काय मायक्रो कंट्रोलरची आउटपुट पिन आहे. ALEच्या स्टेटसवरनं आपण सांगू शकतो की पोर्ट 0 मधनं ॲड्रेस पास होतोय का डेटा पास होतोय. जर ALE हाय असेल ALE जर लो असेल तर इट इंडिकेट्स दॅट पोर्ट 0 मधून डेटा पास होतोय. आणि जर ALE हाय असेल तर इट इंडिकेट्स दॅट पोर्ट 0 मधून ॲड्रेस पास होतो. कळलं. पण हे सर्व कधी जर एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केली असेल तर म्हणजे जर एक्सटर्नल मेमरी मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट केली असेल तर पोर्ट 0 काय करतो की लोअर ऑर्डर ॲड्रेस बस आणि डेटा बस दोन्ही कॅरी करतो. पण नेमकं तो आत्ता काय कॅरी करतोय लोअर ऑर्डर ॲड्रेस बस कॅरी करतोय का डेटा बस कॅरी करतोय हे बघण्यासाठी आपण ALE ही पिन वापरणार. ही आउटपुट पिन आहे म्हणजे ही मायक्रो कंट्रोलर जनरेट करतो. आणि मायक्रो कंट्रोलरनं जर ही पिन 0 म्हणून जनरेट केलेली असेल तर ह्याचा अर्थ पोर्ट 0 मधून आत्ता डेटा पास होतोय. आणि जर ALE पिन 1 झाली असेल
तर ह्याचा अर्थ पोर्ट 0 मधून आत्ता ॲड्रेस पास होतो, हे तुम्हाला समजलं असेल. आणि EA बार आणि PSEN बार. EA बार इज व्हॉट, इट इज एक्सटर्नल ॲक्सेस. हे थोडंसं पुसतो मी आता, म्हणजे तुम्हाला मला इथे एक्सप्लेन करतो. EA बार इज काय, इट इज एक्सटर्नल ॲक्सेस. बरोबर. एक्सटर्नल ॲक्सेस म्हणजे काय की मायक्रो कंट्रोलरची आता म्हणजे समजा मायक्रो कंट्रोलरमध्ये आता प्रोग्रॅमिंग झालेलं आहे, तर मायक्रो कंट्रोलर आता प्रोग्राम कोड्स नेमके कुठले वापरणार आहे. कारण मायक्रो कंट्रोलरला इंटरनल मेमरी पण आहे आणि एक्सटर्नल मेमरी पण आहे. म्हणजे जर तो जर आपण EA बार जर आपण 0 केलं तर ह्याचा अर्थ काय की मायक्रो कंट्रोलर जे प्रोग्राम कोड्स आहेत ते एक्सटर्नल मेमरीमधले वापरणार आहे. आणि जर मी EA बार 1 केला तर मायक्रो कंट्रोलर प्रोग्राम कोड्स जे आहे तो इंटरनल मेमरीमधले वापरेल. EA म्हणजे एक्सटर्नल ॲक्सेस. EA बार असल्यामुळं ॲक्टिव्ह लो पिन आहे, ॲक्टिव्ह लो इनपुट पिन आहे. जर युजर प्रोग्राम कोड्स हे एक्सटर्नल मेमरीमध्ये वापरणार असेल तर EA बार काय करावं लागेल, आपल्याला 0 करावं लागेल. आणि जर युजर प्रोग्राम कोड्स हे इंटरनल मेमरीमध्ये वापरणार असेल तर EA बार आपल्याला काय करावं लागेल, 1. नॉर्मली आपण प्रोग्राम कोड्स हे इंटरनल मेमरीमध्येच वापरतो, त्यामुळे आपल्याला EA बार ही पिन 1 करावं लागते. पण काही सर्टन ॲप्लिकेशन्समध्ये जर मायक्रो कंट्रोलरचा प्रोग्राम हा 4 किलोबाईट्सपेक्षा जास्त झाला तर एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करावं लागेल. आणि त्यावेळेस तुम्हाला एक्सटर्नल मेमरीमधला जर प्रोग्राम कोड वापरायचा असेल तर EA बार पिन तुम्हाला काय करावं लागेल, 0 करावं लागेल. आणि फक्त एक पिन होती आता PSEN बार. PSEN बार इज व्हॉट, प्रोग्राम स्टोअर एनेबल. जसं की मी तुम्हाला सांगितलं एक्सटर्नल रॅम जर तुम्ही कनेक्ट केला तर ते WR बार आणि RD बार हे 2 पिन्स तुम्ही वापरणार. पण एक्सटर्नल रॉम कनेक्ट केला, रॉम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी, तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करायचं, जर एक्सटर्नल रॉम कनेक्ट केला तर PSEN बार जो आहे तो रॉमच्या OE बारला कनेक्ट करायचा. ह्याचं पण जे वर्किंग आहे, ज्यावेळेस आपण एक इंटरफेसिंग ऑफ एक्सटर्नल मेमरी विथ मायक्रो कंट्रोलर हा पॉईंट्स बघून त्यावेळेस हे तुम्हाला मी त्यावेळेस पण दाखवतो. पण PSEN बार इज व्हॉट, इट इज प्रोग्राम स्टोअर एनेबल. प्रोग्राम स्टोअर एनेबल म्हणजे काय, एक्सटर्नल मेमरीमध्ये जो काही प्रोग्राम स्टोअर केलेला आहे तो एनेबल करण्यासाठी हा PSEN बार ही पिन आपण वापरतो. आणि PSEN बार इज कनेक्टेड टू OE बार ऑफ एक्सटर्नल मेमरी. म्हणजे कुठली एक्सटर्नल मेमरी, एक्सटर्नल रॉम. तर अशा पद्धतीने हे 40 पिन मायक्रो कंट्रोलरच्या आहेत. लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा एकदा बघा, VCC आणि ग्राउंड ह्या 2 पिन तुम्हाला लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही. 40 नंबरची पिन आणि 20 नंबरची पिन. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 म्हणजे 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32 म्हणजे 32 आणि ह्या 2 34 पिन. XTAL1, XTAL2 हे पण लक्षात ठेवा. XTAL1 खाली असतं आणि XTAL2 वर असतं. कधी कधी गडबडीत इथे XTAL1 घेतो आणि इथे XTAL2 घेतो. तर XTAL1 आणि XTAL2 म्हणजे 32, 2 34 आणि 2 36. तुम्हाला तशा 4च पिन लक्षात ठेवायच्या. एक IST आणि दुसरी आणि पुढच्या म्हणजे EA बार, ENE आणि PSEN बार. तर अशा पद्धतीनं ही पिन कॉन्फिगरेशन आहे 8051 मायक्रो कंट्रोलरची. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, म्हणजे मला त्याची उत्तरं देता येत नसतील. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.